सर्वांना नमस्कार. पुन्हा आपण सुंदरकांडाच्या पुढच्या भागाला, तिसऱ्या भागाला आलेलो आहोत. संकल्पाची पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. डोळे बंद करा. राम नामाचा जप करा. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हनुमानजींना तुमची विनंती सांगा. स्पष्ट सकारात्मक शब्दात तुम्ही गेल्या 2 भागांमध्ये जी विनंती केली आहे तीच विनंती पुन्हा करा. श्रीरामजींना नमस्कार करा. उषामांनी आपल्या सगळ्यांसाठी आरती केलेली आहे. या पारायणानंतर तुम्ही स्वतःच्या घरी आरती करू शकता. गेल्या वेळी आपण जिथे थांबलो होतो तिथे हनुमानांना अशोकवनामध्ये सीतामातांचं दर्शन तर झालं होतं, पण अजून ते सीतामातांशी जाऊन बोललेले नव्हते. दुरूनच झाडावर बसूनच ते सीतामांना पाहत होते, कारण रात्रीची वेळ होती. त्यावेळी जाऊन तिथे बोलणं त्यांच्याशी काही शक्य नव्हतं त्यांनी. त्यामुळे ते झाडावर बसून खाली काय चाललंय हे सगळं बघत होते. पहाट पहाट व्हायला लागली होती आणि हनुमानांना काही विचार त्यांना दिसत होतं काय आहे ते. त्यांना वाटत होतं की अरे बापरे, ही जी सीता माता इथे इतक्या दुःखात आहे, हिच्यासाठी श्रीरामांनी काय काय केलंय. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रीराम जेव्हा अरण्यातनं किष्किंधापर्यंत आले, त्यांनी शक्तिशाली वालीला मारलं आणि सुग्रीवाला त्याचं राज्य मिळवून दिलं. त्याच्यामुळे भयंकर वेगवेगळ्या योद्ध्यांसाठी तेव्हा ते युद्ध झालं, तेव्हा बरेच योद्धे गेले आणि 14,000 भयंकर राक्षस त्या ह्याच्यामध्ये मारले गेले प्रोसेसमध्ये. आणि आता वानरांना जी समृद्धी मिळाली आहे, कारण त्यांना एक चांगला राजा मिळालाय, हे सुद्धा रामांच्यामुळे झालंय. पण सीता जर इथे शोकाकुल अवस्थेत नसती किंवा इकडे अशोकवनात नसती, तर राम सुद्धा किष्किंधाला आले नसते. त्यामुळे या सीतेचे मी धन्यवाद मानले पाहिजेत की वानरांना जी समृद्धी मिळाली, चांगला राजा जो मिळाला, तो या सीतामातामुळेच मिळालेला आहे. आणि पण अशी ही सीता आता इथे राक्षसांच्या ताब्यात आहे. म्हणजे आम्ही वानर जर आपल्या हॅपीनेससाठी बघितलं तर ही चांगली गोष्ट नाहीये. आपल्या सगळ्या सुखसोयींचा त्याग करून लग्न झाल्यानंतर दशरथांच्या राज्यामध्ये येऊन लगेचच जेव्हा रामांचा राज्याभिषेक करायचं ठरलं आणि सीतेला रामांसह अरण्यात यावं लागलेलं आहे. म्हणजे काय, तर सगळ्या सुखसोयींचा त्याग करून आपल्या पतीच्या प्रेमासाठी वचनबद्ध असलेली सीता ही अरण्यात तर आली. 13 वर्ष सुद्धा त्यांनी आनंदातच घालवली की जेव्हा माझ्याबरोबर राम आहेत, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा मला राम माझ्या बरोबर आहेत हाच त्यांचा आनंदाचा बेसिस होता. पण गेली काही महिने त्यांना त्या रामांपासून सुद्धा दूर राहावं लागलेलं आहे. तर अशी ही सीता कशी हे दिवस काढत असेल. हळूहळू सूर्याचं आगमन व्हायला लागलं होतं. पहाट पहाट व्हायला लागली होती. पण त्यांना दिसलं की वैदेही किंवा सीता ही झाडाखाली एकटी नाहीये, तर बऱ्याच साऱ्या राक्षसी स्त्रिया आहेत ज्यांचं भयंकर रूप आहे आणि त्या तिच्या रक्षणासाठी, म्हणजे काय, तर सीतेचं रक्षण नाही करायचंय त्यांना, पण दुसऱ्या कोणीही सीतेचं हरण करू नये म्हणून रावणांनी त्या राक्षसींना तिथे ठेवलंय की दुसरा कोणीही राक्षस माणूस कोणीही तिथे येऊ शकणार नाही. अशा दृष्टीने तिथं त्या सगळ्या भयंकर रूप असलेल्या राक्षसी आजूबाजूला आहेत. आणि ही निर्दोष राजकुमारी कशी त्या झाडाखाली बसलेली आहे. पण तरी सुद्धा तिचं तेज काही कमी झालेलं दिसत नाहीये. दुःख तिच्या मनात आहे. तिचे जे वस्त्र आहेत ते धुळीने माखलेले आहेत, कारण
सीतामातांनी त्या 10 महिन्यामध्ये ती साडीसुद्धा बदललेली नव्हती किंवा त्यांनी तिथे काही अन्नसुद्धा खाल्लेलं नव्हतं. आणि हे सगळं बघत असताना त्यांच्या लक्षात येतं, की आपल्याला सीतेला बघून आनंद तर झालाय, पण यातनं त्यांना आता बाहेर कसं काढायचं ह्याच्यासाठी ते त्या ज्या झाडाखाली सीतामाता बसल्या होत्या, त्या झाडाचं नाव आहे सिमसुपा. त्या झाडाखाली ते त्यांना बघतात आणि तिथूनच राम आणि लक्ष्मणांना मानसिकरित्या नमस्कार करतात, की आज मला दर्शन तर सीतामातांचं झालेलं आहे. याच्या पुढे काय करायचं याची तुम्ही मला आज्ञा द्यावी किंवा मला दर्शन द्यावं, की मी काय केलं पाहिजे पुढे असं. त्याच वेळी सकाळी रावण त्यांच्या महालामध्ये पहाटे-पहाटे उठतात आणि ते शक्तिशाली रावण उठल्यानंतर नॅचरली त्या महालात असल्यामुळे सगळे त्यांच्या आजूबाजूचे लोकसुद्धा ते उठल्यावरती उठतात आणि या रावणांना सकाळी-सकाळी सीतेची आठवण येते आणि राक्षस रूप असल्यामुळे, राक्षस स्वभाव असल्यामुळे सकाळीसुद्धा ब्रह्ममुहूर्त असताना सुद्धा त्यांना अशोकवनाकडे येण्याची इच्छा होते. अलंकार आहेत ते, कारण ते महाराज आहेत आणि सोन्याच्या लंकेमध्ये आहेत. संपूर्णपणे फळं-फुलं अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे तैनात आहेत. अशा ठिकाणी ते आता त्यांच्या महालातून अशोकवनाकडे निघाले. त्याचा वाद्यांचा आवाज, कारण जेव्हा राजे येतात तेव्हा त्यांच्या पुढे ती वाद्य वाजत आहेत. काही जणांनी मशाली घेतलेल्या आहेत, काही जणांनी त्यांना लागलं तर पाणी, जेवण, काय खायला मागितलं तर अशा सगळ्या हे करून पूर्ण लवाजम्यासह त्या राक्षसांच्या लवाजम्यासह ते रावण आता अशोकवनाकडे येतायत. पण ते सगळं दिसायला जरी खूप चांगलं असलं तरी त्यांच्या मनामध्ये काय येतं वासना आणि अभिमान, की मी आहे असा शक्तिशाली, की कोणीही मला हरवू शकत नाही, कोणीही माझ्यावर जिंकू शकत नाही आणि आता या सीतेला फक्त मला मनवायला पाहिजे. कारण ती मी जे मागतोय त्याला ती मान्यता देत नाहीये. त्यामुळे हा राजा जो मन्मथ सारखा दिसतोय तो तिथे यायला लागलेला आहे आणि वर बसलेल्या हनुमानांना ते रावण येताना दिसतात. पण त्यांच्या लक्षात येतं, की मी जर त्यांना दिसलो तर ते बरोबर होणार नाही. त्यामुळे ते त्या झाडांच्या ते खूप बहरलेलंच झाड आहे. अशोकवनातली सगळीच झाडं बहरलेली आहेत. तर त्याच्या आतमध्ये ते आपला छोटा आकार करून आलेले असल्यामुळे लपून राहतात आणि रावण आता सीतेच्या जवळ येऊन म्हणजे सीता जिथे बसली आहे तिथे येतात आणि सीतेशी बोलायला लागतात. सीता तर दुःखी दिसतेच आहे. पण तिला रावण म्हणतात, की "तू माझ्यापासून का घाबरतीयेस? तुझं शरीर आक्रसून घेऊ नकोस मी आलोय म्हणून. तुला माहिती आहे, की मला तुझी इच्छा आहे. त्यामुळे तू मला उपकृत कर कुठले असं कोणीच पुरुष आजूबाजूला नाहीयेत. पुरुष राक्षस पण आजूबाजूला नाहीयेत, की जे त्यांचं रूप बदलू शकतात. या सगळ्या ज्या आहेत त्या राक्षसी आहेत. त्यामुळे तू काही घाबरू नकोस. तू जर मला मान्यता दिलीस, तू माझं जर मागणं मान्य केलंस, माझी पत्नी होण्याची तू इच्छा मान्य केलीस, तर कोणालाही कळणार नाहीये आणि रामसुद्धा इथे नाहीयेत. तर तू का असा आग्रह धरलायस? तू तू का माझ्यापासून दूर राहण्याची इच्छाच ठेवली आहेस? असं करून ते तिला विचारत राहतात. हनुमान जेव्हा वरून बघताहेत, त्याचा एकच हे सीतामाता तिथे बसलेले आहेत. आपण विचार केला तर हनुमान सीतेकडे कसं बघतायत आणि रावण सीतेकडे कसं बघतायत आणि या दोन्हीला सीता काय कशी प्रत्युत्तर करते? कारण तिच्या हावभावातनं, तिच्या तिथं बसण्यातनंच ती सांगतेय. ती जास्त बोलतही नाहीये तिथे काही. पण हनुमान जेव्हा सीतेला बघतात, तेव्हा याच्या मागे म्हणजे ॲक्चुअली पुढच्या एका कांडामध्ये ही गोष्ट येते, की जिथे सती अनसूया म्हणजे ॲक्चुअली अरण्यकांडामध्ये जेव्हा ते पुढच्या नाही मागच्या एका कांडामध्ये अरण्यकांडामध्ये ही गोष्ट येते, की जेव्हा रावण राम आणि सीता हे चित्रकूटमधून त्या जंगलातनं जात असतात, तेव्हा सप्तर्षींमधील एक अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया हे त्यांना त्यांच्या आश्रमात बोलवतात. तेव्हा देव कुठल्या गोष्टींचं
प्रोसेस करतात किंवा सेटिंग होतं किंवा जे काही घडण्याचं ठरलेलं आहे, त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी या देवच करत असतात, असं वाटतं ही गोष्ट बघितल्यावर. कारण चित्रकूटमध्ये राम आणि सीता अत्री ऋषी आणि अनसूयांच्या आश्रमात, याला सुद्धा अनसूया आश्रम म्हणतात. त्याला कधीही अत्री आश्रम म्हणत नाही. कारण अनसूया ही स्वतः खूप साधना केलेली आणि सती अनसूया म्हणूनच आपण त्यांना बघतो. त्यामुळे त्यांनी स्वतः खूप साधना केलेली आहे. आणि सीताचं काय आहे, की जस्ट त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्या घरी आल्या होत्या त्यांच्या नवीन लग्न घरी. नाही, लग्न होऊन रामांच्या घरी आल्या होत्या आणि त्यांना ते घर सोडून जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना कोणीही आत्तापर्यंत त्यांच्या आईनी जे त्यांना सांगितलं असेल तेच, पण त्यांना कोणीही पत्नी म्हणून काय हे सांगितलं नाहीये. तेव्हा सती अनसूया त्यांना बोलवतात आणि सांगतात, की ते राम-सीता यांचं ते आनंदाने अ, त्यांचं काय म्हणायचं, त्यांना खूप साऱ्या गोष्टी देतात. त्यांचं छान आदरातिथ्य करतात. आणि मग जेव्हा अनसूया सीतेशी बोलत असतात, तेव्हा सांगतात त्यांना, की सीता पत्नी म्हणून सगळ्यात मोठं कर्तव्य, सर्वोच्च कर्तव्य काय आहे? तर आपल्या पतीची तपस्या आणि भक्तीने सेवा करणे. त्या पतींकडे काय आहे? त्यांच्याकडे राज्य आहे का नाहीये? त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्टी आहेत का नाहीयेत? हे न बघता आपले पती हेच सर्वात उत्तम आहेत, हे लक्षात ठेवून त्या पतींची तपस्या करणं हा पत्नीचा एक उत्तम धर्म आहे. आणि त्या सीतेला एक पवित्र माळा आणि चंदनाची पेस्ट, आता मला याचं मराठी करताना ते पेस्टच राहिलंय, सॉरी फॉर दॅट. आणि त्याच्यानंतर अजून एक अलंकार देतात सीतेला. आणि ही जी चंदनाची पेस्ट त्यांना दिलेली आहे, त्याच्याबरोबर ती एक साडी पण त्या त्यांना देतात. ती जी साडी आत्ता सीतांनी जी घातलेली आहे, त्याला पूर्णपणे चंदनाची पेस्ट लावलेली ती साडी आहे. आणि ते अलंकार त्यांना जे देतात, त्या गोष्टी सीतेकडे आहेत. आणि त्याच्यामुळे होतं काय, की कितीही दिवस गेले तरी सीता त्यांचं सौंदर्य कायम टिकून राहतं आणि ती साडीसुद्धा चंदनानी लेपलेली असल्यामुळे तिला काहीही मलिन होत नाही ती साडी. ही त्याची खूप महत्वाची गोष्ट आहे, की अनसूया माँ ही त्या सीतेंना देतात आणि तीच साडी परिधान करून सीता माँ आहेत तिथे. आणखीन एक गोष्ट, की सीतांनी काहीही अन्न खात नाहीत. त्या म्हणतात, "रावण हा जो दुष्ट आहे, त्याच्या घरातलं मी एक शीत सुद्धा खाणार नाही. त्याच्यात ज्यांनी दिलेले कपडे सुद्धा घालणार नाही." त्यामुळे त्या तिथं अन्न खात नाहीत. तिथं त्या धुळीने माखलेल्या साडीतच आहेत. म्हणजे ती जरी धुळीने माखलेली आपल्याला बाहेरनं दिसली, तरी सीतामांसाठी ती चंदनाने लेपलेली साडी आहे. त्यामुळे त्याच्यातनं त्यांना आपण तीच साडी नेसून आहोत याचं काहीही फीलिंग सुद्धा येणार नाही यशाची. आणि त्या दुःखात आहेत, म्हणजे त्यांचे अश्रू त्या लंकाभूमीवर पडलेले आहेत. हे सगळं ज्यांच्या घरात घडतंय त्यांच्यासाठी अशुभ आहे असं म्हणतात. कारण कुठलीही स्त्री ही जी पतिव्रता आहे, तिच्यातली जी शक्ती आहे ती जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा जास्त. म्हणूनच आज सुद्धा म्हटलं जातं, की भारत देशामध्ये किंवा जगामध्ये कुठेही एखाद्या स्त्रीला जर कोणी त्रास दिला असेल, तर त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे. त्याला देवच शिक्षा देऊ शकतो. पण ती स्त्री त्याच्यासाठी पूर्णपणे एक पतिव्रता असली पाहिजे किंवा तिने तपस्या केलेली असली पाहिजे. त्यामुळे स्त्रीसुद्धा तितकीच तपस्यारत असली पाहिजे आणि दुष्ट माणूस जो आहे, तो समजलं पाहिजे त्याला, की मी ही दुष्टता स्त्रीबरोबर नाही केली पाहिजे. आता सीता राहिली कशी? इतके 10 महिने ती तिथं होती. तर कशी राहिली असेल? अन्नही तिने जर रावणाच्या, म्हणजे त्यांनी लंकेचं अन्न खाल्लं नाहीये. त्यांनी अन्न खाल्लं नाहीये असं नाहीये. तर सीतांसाठी इंद्रदेव खीर पाठवत असत. आणि इंद्रदेव जी थोडीशी खीर पाठवायची त्यातली थोडी खीर, सीता ही भूमिपुत्री आहे. त्यामुळे ती थोडी खीर भूमीला द्यायची आणि थोडी खीर राम आणि लक्ष्मणांसाठी ठेवून मग उरलेली खीर खात असत. आणि ते केवढं कशासाठी खात असत? तर शरीर जगण्यासाठी थोडी ऊर्जा मिळावी म्हणून. आता इंद्रदेव आलेले कोणाला दिसणार नाहीत का? असं आपल्याला वाटू शकतं. पण ही जी साधनेची शक्ती आहे, कारण ते इंद्रदेवांचे दूत फक्त
सीतामातांच्या साधनेमुळे त्यांनाच दिसू शकायचे. बाकी सगळ्या राक्षसी वृत्तींच्या लोकांना ते दिसू शकायचे नाहीत, असं लिहिलेलं आहे. तो जेव्हा एखाद्या ठिकाणी कोणत्याही महिलेचा अनादर होतो आणि जी महिला पवित्र आहे, तपस्यारत आहे, तेव्हा त्या महिलेची शक्ती त्या दुसऱ्या ज्या वाईट माणूस आहे, जो त्या महिलेचा अनादर करतोय, त्याला ती जाळून टाकू शकते. इतकी ती प्रबळ असते. हे आपण सगळ्या महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण पूर्णपणे तपस्यारत असलं पाहिजे. आपलं मन पूर्णपणे आपल्या स्वतःच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी रत असलं पाहिजे. तर आपल्याला जगातल्या वाईट लोकांपासून दूर राहण्याची शक्यताही वाढते. वाईट लोक नसतील असं आपण म्हणू शकत नाही, पण त्या वाईट लोकांना त्रास आपल्याला देऊ शकणार नाहीत, इतकी पॉवर स्त्रियांमध्ये आहे. त्याची आठवण आपल्याला रामायण करून देतं आणि यासाठी आजच्या जगामध्ये रामायणासारख्या गोष्टी आजच्या मुलांना, तरुण मुलांना नाही समजल्या, नाही सांगितल्या, तर त्यांच्यात या दोन्ही गोष्टी म्हणजे तिथे असलेल्या कन्या या तपस्यारत किंवा पतिव्रता असण्याचा अर्थ काय आहे हे न समजणारे असतील आणि तिथे असलेली जी म्हणजे आजच्या जगातली जी मुलं आहेत त्यांना आपण कुठल्याही महिलेचा अनादर नाही केला पाहिजे, ही शिकवण सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे आज सुद्धा रामायण हे खूप महत्वाचं आहे कारण या गोष्टी मोठ्या माणसांनाच नाही तर तरुणांना आणि लहान मुलांना पण समजल्या पाहिजे. तेव्हा हनुमान जेव्हा सीतेकडे वरून बघतात, तेव्हा ते काय म्हणतात? तर नमस्कृत्याच रामाय लक्ष्मणाय च विद्यमान म्हणजे हे राम आणि लक्ष्मण जे या सीतेसाठी अविरत प्रयत्न करत आहेत, त्या दोघांसाठी आणि सीतेसाठी माझे नमस्कार. असं करून ते रावण आलेले आहेत, ते दुःखी आहेत, ते बघून सगळं त्यांनाही आवडत नाहीये. पण ते या सगळ्यातनं सीतेला बाहेर काढण्यासाठी राम आणि लक्ष्मणाचीच प्रार्थना करतात. आता अनसूया मी ही गोष्ट पुन्हा अरण्यकांडातच ठेवती आहे थोडा वेळ. कारण ॲक्चुअली तिथे काय घडलं हे सीता जेव्हा सांगते त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल, की पती-पत्नी यांच्या संबंधाची जी काही महत्त्व आहे ते कसं आहे किंवा ते कसं बघितलं पाहिजे. हा सुंदरकांडाचा भाग नाहीये. तो अरण्यकांडातच घडलेला आहे. पण इथे ते खूप महत्वाचं आहे. कारण हनुमान जेव्हा सीतेकडे बघतायत, तेव्हा सीता काय आहे हे समजण्यासाठी ती गोष्ट मी इथे सांगत आहे. अनसूया माता सीतांना विचारतात, की "तुझ्या लग्नाविषयी खूप काहीतरी गोष्टी लोकं सांगतात, खूप काही स्पेशल घडलं होतं असं सांगतात." तर सीता त्यांना सांगते, की सगळीकडे दाखवलं जातं, सगळे लोक म्हणतात, की राम आले, त्यांनी ते शिवधनुष्य तोडलं आणि शिवधनुष्य तोडलं आणि सीतेने येऊन रामांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्यांचं लग्न झालं. असं खूप ठिकाणी दाखवलं जातं, पण असं इतकं सहज काही ते घडलेलं नाहीये. रामांनी काही शिवधनुष्य तोडलं म्हणून लगेचच माझा स्वीकारही केला नव्हता. जेव्हा माझे वडील जनक हे आता शिवधनुष्य तुम्ही तोडलेलं आहे, तेव्हा जे पाणी, ज्याचं पाणी ग्रहण असं ज्याला म्हणतो, तसं ते एक पाणी घेऊन तिथं जातात आणि सांगतात, की आता तुम्ही हा जो प्रण होता तो सिद्ध केलेला आहे. तुम्ही ते शिवधनुष्य तोडलेलं आहे. तर आता तुम्ही माझ्या पुत्रीचा स्वीकार करा. तेव्हा राम त्यांना सांगतात, की "नाही, नाही, नाही. सीता, हे जे शिवधनुष्य मी तोडलं आहे, यामुळे मी प्रण जिंकलो आहे. पण आमचं जेव्हा लग्न व्हायला पाहिजे, तेव्हा हा जो संबंध आहे, तो बरोबर आहे का नाही, तो स्वीकारायचा का नाही, हे डिसाईड करण्याची किंवा हे स्वीकारण्याची जी अ, जे कोणी केलं पाहिजे ते आहेत माझे वडील. त्यामुळे तुम्ही प्रथम दशरथ महाराजांना हा निरोप पाठवा. त्यांनी जर स्वीकार केलं, तर हे लग्न होऊ शकेल. मी काही असंच शिवधनुष्य तोडलं म्हणून इथे हे करणार नाही. तेव्हा मग दशरथांना निमंत्रण पाठवलं जातं आणि दशरथ आता वय झालेलं आहे, त्यामुळे मी एकटा जाऊ शकत नाही. तर काही आता लग्नाचं बोलणं करायला जायचं आहे, तर ते त्यांचे राजगुरू वसिष्ठ यांनाही त्यांच्याबरोबर घेऊन येतात आणि त्यांच्या बऱ्याच साऱ्या राज्यातल्या मंडळींना पण घेऊन येतात. आता वसिष्ठ आणि दशरथ हे सगळे जनकांच्या राज्यामध्ये आलेले आहेत. आपण लग्न म्हणजे काय किंवा
हे लग्न बरोबर आहे का नाही? या दोघांची जोडी बरोबर जुळते का नाही? हे बघण्यासाठी काय बघितलं पाहिजे? हे इथे भरपूर समजण्यासारखी गोष्ट घडते आणि ती माझ्यासाठी आज खूप महत्त्वाची असं वाटतं म्हणून मी इथे दाखवलंय. सांगते आहे, की वसिष्ठ सांगतात, की दशरथ ह्यांचा वंशज काय आहे? हे दशरथांचा वंश म्हणजे काय हे तुम्हाला कळलं, तर तुमचं हे दोन्ही घराणी एकमेकांशी जोडली गेली पाहिजेत का नाही? म्हणजे काय तर जेव्हा एक मुलगा आणि मुलगी यांचं लग्न होतं किंवा ते नवरा आणि नवरी होतात, तेव्हा त्या दोघांचं लग्न होतं असं नाहीये, तर 2 घराण्यांचं लग्न होतं. 2 घरांनी एकमेकांना एक्सेप्ट केलं पाहिजे. ते दोघंच एकमेकांना नवरा-नवरी एक्सेप्ट करणं पुरेसं नाहीये, पण ते समतुल्य असलं पाहिजे आणि ते समतुल्य आहे का नाही हे सांगण्यासाठी वसिष्ठ सांगतात, "मी तुम्हाला दशरथांच्या वंशाविषयी सांगतो." म्हणजे तुम्हाला कळेल, की हे तुम्ही समतुल्य आहात का नाही. तर प्रथम आहे अव्यक्त म्हणजे जेव्हा हे पृथ्वीसुद्धा नव्हती किंवा जेव्हा काहीही नव्हतं त्याला म्हणतात अव्यक्त. अव्यक्तांचे पुत्र ब्रह्म, ब्रह्मांचे मरीची, मरीचींचे पुत्र कश्यप, कश्यपांचे पुत्र सूर्य, सूर्याचा पुत्र मनु. इथपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, की मनूपासून सुरू झालेली आपली मनुष्य. त्यांचा पुत्र आहे इक्ष्वाकू. त्यामुळे रामांच्या वंशाला इक्ष्वाकू वंश असं म्हटलं जातं. कारण प्रथम पुरुष त्यांच्यातला जो आहे तो इक्ष्वाकू. इक्ष्वाकूंचा मुलगा कुशी, कुशीचा विकुशी, विकुशीचा बानू, बानूचा अरण्य, अरण्याचा पृथू, पृथूचा त्रिशंकू, दंडमारू, सुसंधी, प्रसंजित आणि भरत. या भरतचा मुलगा आहे सागरचा असमंजस, अंशुमन, दिलीप, भगीरथ, काकस्तू. त्यांचा मुलगा आहे रघु. रामांच्या वंशाला रघुवंश सुद्धा म्हटलं जातं कारण रिसेंट पास्टमध्ये दिसलेला सगळ्यात पॉवरफुल राजा कोण होता तर रघु. तर रघूंचा मुलगा शंखनाद, शंखनादचा सुदर्शन, सुदर्शनचा अग्निवर्ण, अग्निवर्णचा श्रीघक, त्यांचा मुलगा मारू, मारूचा प्रशिन्न, प्रशिन्नचा अंबरीष, त्यांचा नागूषण, ययाती, नभाग, नभागांचा मुलगा अजा आणि अजांचा मुलगा दशरथ आणि दशरथाचे पुत्र राम आणि त्यांना आहेत 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हा असा आहे इक्ष्वाकू वंशांचा परिचय. तर तुम्हाला हा संबंध मान्य आहे का? तुम्ही या संबंधांसाठी सहमत आहात का? तर जनकांनी सुद्धा स्वतः लगेच उत्तर दिलं नाही. कारण त्यांचे जे राजगुरू होते ते म्हणजे शतानंद, जे गौतम महर्षींचे पुत्र होते. जनकांनी गौतम महर्षींचे पुत्र शतानंद यांच्याकडे बघितलं आणि आता शतानंद जनकांचं वंश काय आहे ते दशरथ आणि त्यांचे राजगुरू वसिष्ठ यांना सांगतात. तर जनक राजांचा सुद्धा इतकाच अ, सुदृढ इतकाच चांगला वंश आहे हे कसं सांगतात? तर जनकांचा पहिला आहे निमी, निमीचा मिधी, त्यांचा नंदीवर्धन, सुकेतू, बृहन्बदा, देवरात, महावीर, सुश्रुती, हर्यशा, मरडू, दुष्टकेतू, प्रतिंदक, कीर्तिरथ, महेंद्रनाथ, विभूती, देवामिष, कीर्तिरथ, महारोमू, स्वर्णरोमू, रहस्वरोमू, जनक आणि त्यांचे भाऊ कुशध्वज. म्हणजे रहस्वरोमूची 2 मुलं आहेत, जनक आणि कुशध्वज. त्यांच्या मुली आहेत. जनकांच्या 2 मुली सीता आणि उर्मिला. कुशध्वजाच्या मुली मांडवी आणि श्रुतकी. तर आता शतानंद सांगतात, की आमच्याही 4 मुली आहेत, सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती. तुम्ही जर मान्य केलं, तर तुमचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि आमच्या 4 पुत्री सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती या 4 आपण विवाह करू शकतो, जर तुमची मान्यता असेल तर. आणि हे सगळं घडत आहे, ही सगळी गोष्ट जेव्हा सीतेचं लग्न झालेलं नाहीये, त्याच्या आधीची गोष्ट सीता सांगतेय. तर ह्याच्यात काय आपल्या लक्षात येतं, की 2 वंश, 2 घराणी एकमेकांशी समतुल्य असली पाहिजेत. आणि हे सगळं हनुमानांना सीतामातांकडे बघताना दिसतंय. याच्याशी काय कनेक्ट होतं, तर सीतांना हनुमानांना सीतेकडे बघताना राम दिसतात आणि लक्षात येतं, की राम हे सीतेसारखे आहेत आणि सीता या रामासारख्या आहेत. म्हणजे ते एकमेकांच्या मध्ये आहेत. ते एकमेकांच्यात आहेत. याच्यात एक गोष्ट फार महत्वाची सुधा कन्हाले कोणीतरी हात वर केलाय. तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही रिजॉइन करा.
बाकी सगळ्यांना ऐकू येत आहे असं मला वाटतं. श्रीराम सीतेसाठी पात्र आहेत किंवा त्यांची कसं एकमेकांसाठी बरोबर आहेत असं कसं म्हणलं जातं? कारण हनुमान रामांचे भक्त आहेत, ते रामांबरोबर होते. आता ते प्रथम सीतेला पाहतायत आणि कधीही आपण 2 पती-पत्नींना बघतो तेव्हा माणूस म्हणून किंवा एका आपल्या स्वतःची आपण खूप वेळा एक्सप्रेशन्स देतो. हां, हा काय इतका गोरा माणूस आहे, पण त्याची बायको कशी काळी आहे. हा किती उंच आहे, त्याची बायको कशी बुटकी आहे किंवा ती बायको किती उंच आहे, तो माणूस किती बुटका आहे. पण आपण हे सगळं बाह्य स्वरूप बघून ते दोघं समतुल्य आहेत का नाही बघत असतो. पण देव जेव्हा जोड्या बनवतात, तेव्हा ते पात्रता, आचरण आणि त्यांचं जे मन आहे त्याच्यानी जोड्या बनलेल्या असतात. तेव्हा आपण कधीही कोणाही विषयी हे दोघं काही बरोबर जोडी वाटत नाही असं म्हणण्याची अर्हता आपल्याकडे नाहीये. कारण ज्या जोड्या बनवल्या जातात किंवा ज्या जोड्या बनतात त्या पात्रता ही पात्रता म्हणजे समतुल्यता ही बाह्य स्वरूप नसून ती आंतर स्वरूपाने बनलेल्या असतात. त्यामुळे त्यांची वंशावळ, त्या वंशाची वैशिष्ट्य ही सुद्धा किती अनुकूल आहेत असं हनुमानांना वाटतं. म्हणून मी हा वरचा भाग तुम्हाला सांगितला, की त्यांची समतुल्यता ही हनुमानांना कशी दिसते, तर ते म्हणतात तिथे एक श्लोक वाल्मिकींनी दिला आहे, की तुल्यशीला वयोवृत्तां तुल्या अभिजन लक्षणाम. तुल्यशीला म्हणजे त्यांचं शील, राम आणि सीता यांचं कसं तुल्यमान आहे, ते कसे समान आहेत. वयोवृत्तां म्हणजे सीता ही रामांपेक्षा लहान आहे आणि ती रामांना एक प्रार्थना स्वरूप बघते आणि अभिजन लक्षणा म्हणजे दोघांच्या मधली जी लक्षणं आहेत, ती एकमेकांना पूरक आहेत. राघवो अर्हति वैदेहीं तं का अयम् असितवीक्षण. म्हणजे हे दोघं कसे एकमेकांसाठी पूरक आहेत, हे हनुमान बघत आहेत. म्हणजे त्या हनुमानांना आता प्रथम सीता आणि राम हे कसे एक आहेत, हे इथे समजत आहे. इथे झालं हनुमानांना काय दिसतंय, पण त्याच ठिकाणी हनुमान सीतेला मातेसारखं बघत आहेत आणि रावण सीतेला पत्नीसारखं बघत आहेत आणि या 2 गोष्टी इतक्या विरुद्ध आहेत. सीता ही जगन्माता आहे. हनुमानाला त्या मातेसारख्याच दिसतात. हनुमानांच्या मनात त्या जशा होत्या तशाच त्यांना दिसत आहेत. त्या दुःखात आहेत, त्या रामाला सोडून असल्यामुळे त्यांना हे आनंदात तर त्या असूच शकत नाही. पण रावण त्यांना काय सांगतोय? रावण त्यांना कितीतरी दिवस तुम्ही माझ्या प्रस्तावाची स्वीकार करावा, तुम्ही माझी पत्नी व्हावं याचीच विनंती करत आहे. सीतेला सांगतायत तिथे एक हे येतं, "एकवेणी धरा शय्या" म्हणजे तू एक वेणी घालतेस, तू जमिनीवर झोपतेस, तू इतक्या मोठ्या लंकेमध्ये आहेस, पण तू इथल्या कुठल्याही गोष्टींचा अनुभव घेत नाहीस. तू असं किती दिवस राहणार आहेस? हे जे तुझं तारुण्य आहे, ते फार दिवस राहणार नाही, ते निघून जाईल. तू माझी पत्नी हो आणि तुझा जो भ्रम आहे, की राम येईल आणि तुला सोडवून नेईल, असं काहीही होणार नाहीये. कारण मी इंद्रांना सुद्धा हरवलेलं आहे. कोणीही या जगामध्ये रावणाला जिंकू शकत नाही. रामापेक्षा मी तपश्चर्येमध्ये महान आहे, कारण मी शिवभक्त आहे. पराक्रम, संपत्ती, तेज, कीर्ती या सगळ्यात मी रामापेक्षा जास्त आहे. तर तुला का राम पाहिजेलेत? हे असं सतत रावण तिला सांगत आहे. आणि हा जो दुष्टपणा दिसतो, आपल्याला वाटेल, की रावण हे किती चांगले आहेत. ते विनंती करतायत. सीता मान्यता देईपर्यंत ते काही करत नाहीयेत. पण ह्याच्या मागे सुद्धा एक कथा आहे. रावण हे दुष्टच आहेत. ते काही सीतेची विनंती ती मान्य करेपर्यंत राहणाऱ्यातले राक्षस नाहीयेत. त्यांनी आत्तापर्यंत कितीतरी लोकांना, कितीतरी बायकांना त्रास दिलेला आहे. त्यातच एक गोष्ट घडलेली आहे. काही काही दिवसांपूर्वी सीतेचं हरण करण्याच्या आधी. रामांचे मोठे भाऊ होते कुबेर. कारण रावण आणि कुबेर हे एकमेकांचे वडील दोघांचे सेम आहेत. त्या रावणाचे मोठे भाऊ होते कुबेर आणि कुबेरांच्या मुलाची पत्नी ही रावणांची सुद्धा सून होते. पण रावणांचं त्यांच्या त्या सुनेवर, कुबेरांच्या सुनेवरती मन जडतं आणि ते तिच्यावरती तिचं हरण करतात किंवा तिला ते स्वतःची पत्नी मानून तिच्याबरोबर रत करतात. ती खूप त्रस्त होते. ती आपले
सासरे कुबेरांकडे जाते आणि रावणांची सांगते, की यांनी असा-असा माझ्याबरोबर व्यवहार केलेला आहे. मी त्यांच्या सुनेसारखी आहे, पण यांनी इतकी दुष्टता माझ्याबरोबर केलेली आहे. तुम्ही यांना शाप द्या किंवा तुम्हीच याचा काय निकाल लावला पाहिजे. कारण ही बरोबर गोष्ट नाहीये. मी यांच्या मुलीसारखी आहे, मी यांच्या सुनेसारखी आहे, तरीही यांनी माझ्याबरोबर अवहेलना केलेली आहे. तेव्हा कुबेर हे शिवाचेच भक्त आहेत. तर कुबेर त्यांना शाप देतात, की याच्यापुढे कधीही तू कुठल्याही स्त्रीची तिची इच्छा नसताना जर तिच्याबरोबर भोग केलास, तर तुझ्या डोक्याची चक्ल होतील. तू मरून जाशील. तुझं पूर्णपणे नाश होईल. असा शाप रावणांना मिळालेला आहे. आणि त्यामुळे ते सीतेला तिची इच्छा नसताना हात लावत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, की ही जर चूक मी केली तर काय होऊ शकतं. ते काही सीतेवरती खूप उपकार करतायत, तिला विनंती करतायत असं नाहीये. पण त्यांना माहिती आहे, की कुठल्याही स्त्रीला आज जर मी तिची इच्छा नसताना तिचा भोग घेण्याचा प्रयत्न केला, तर मी नष्ट होणार आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून रावण सीतेला विनंती करत आहेत. ही त्याच्या मागची कथा आहे. सीता या जगन्माता आहेत. आपला एक पुत्र, त्यांच्यासाठी रावण सुद्धा एक पुत्र आहे. तो आपल्याशी असं कसं बोलू शकतो हे बघून सीता खूप दुःखी होतात. त्या ते ऐकूही शकत नाहीत जे रावण बोलतायत. तेव्हा इथे वसिष्ठांचा एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये येतं, की जर आपण बघितलं, की एका पुरुषाच्या आयुष्यामध्ये एक स्त्री आई म्हणून येते, एक स्त्री पत्नी म्हणून येते आणि एक स्त्री मुलगी म्हणूनही येऊ शकते. तर आई, पत्नी आणि मुलगी यांच्यामधला काय फरक आहे? तर तिथे एक श्लोकामध्ये वाल्मिकी सांगतात, की आईचं प्रेम हे दूध जेव्हा उकळत असतं आणि ते जेव्हा आता त्या भांड्यातनं बाहेर येणार आहे, अशा वेळी आपण काय करतो? तर त्या दुधावर थोडंसं पाणी शिंपडलं, तर ते दूध खाली बसतं. म्हणजे ते आता भांड्यातनं बाहेर येत नाही. तर त्या उकळत्या दुधावर शिंपडलेलं पाणी हे आईच्या प्रेमासारखं असतं. आणि पत्नीचं प्रेम म्हणजे काय? तर बायकोचं प्रेम म्हणजे काय? तर ते दूध उकळण्यासाठी लागणारी जी आग आहे, ती पत्नीचं प्रेम आहे. या विरुद्ध गोष्टी आहेत दोन्ही. एक आहे ते पत्नीचं प्रेम जे आहे ते आग आहे ते उकळण्यासाठी मदत करतं आणि आईचं प्रेम जे आहे ते उकळणं थांबवण्यासाठी मदत करतं. हनुमान सीतेला मातेसारखं बघतायत आणि रावण सीतेला पत्नी होण्याची इच्छा करतायत आणि या 2 विरुद्ध गोष्टी इथं होतायत. मी सुंदरकांड सुरू केलं तेव्हा पण आपण बघितलं होतं, की विरोधाभास हा सुंदरकांडाचा खूप मोठा एक बेसिस आहे आणि इथेही हा भासच दिसतो. आणि सीता ही सर्व प्राणीमात्रांची माता आहे. तिला जगन्माता म्हणलं जातं. रावण तिला माता म्हणून पाहत नाहीयेत. ही सीतेची खूप मोठी व्यथा आहे. तिच्या आतमधलं दुःख हे आहे, की याला का समजत नाही. पण ती ते त्यांना सांगू शकत नाही कारण ती एक मनुष्य रूपामध्ये आता तिथे आहे. सीता स्वतः इतकी शक्तिमान होती असं म्हणतात, की जेव्हा त्यांच्या घरी असताना ते जेव्हा केर काढत होत्या, तेव्हा सीता केर काढत होते असं म्हणतात आणि तेव्हा जे शिवधनुष्य जे तोडण्यासाठी मोठा स्वयंवर केलं गेलं, ते शिवधनुष्य डाव्या हाताने उचलून त्याच्या खाली त्या स्वच्छ करून सीता निघून जाऊ शकायच्या इतक्या त्या शक्तिमान होत्या. त्या त्यांच्याकडे सुद्धा ते सगळं ज्ञान होतं. ती शक्ती त्यांच्याकडे होती. मग असं असताना सीता स्वतः रावणाला का मारून निघून जात नाहीत, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तेव्हा सीता सांगतात, की "मी हे करूच शकते, पण एका पत्नीचं हरण केलंय रावणाने. त्यामुळे पत्नीचं हरण केलेलं असल्यामुळे रामांनी येऊन तिला सोडवणं हा मनुष्य धर्म आहे." याचं इथे खूप महत्वाचा धर्मपालन हे सांगितलंय सीतांनी आणि म्हणून त्या स्वतः तिथे काही न करता त्या फक्त त्यांच्या निश्चयाशी दृढ आहेत, की राम येणार आहेत आणि त्या रामांची वाट पाहतायत, की राम येऊन रावणाचं हरण करणार आहेत, दहन करणार आहेत, हे त्याची वाट बघत आहेत. तर सीता रावणाची विनंती नाकारतात. त्या सांगतात, की "तू हे विचार सुद्धा करू नकोस. तू माझ्यामध्ये गुंतण्याचा काहीही हे करू नकोस. मला वाटतं, की तुझ्या आजूबाजूला इथे कोणी पुण्यवान पुरुष नाहीयेत, संत नाहीयेत आणि म्हणूनच तू असे विचार करू शकतोस. तुझं मन दुष्ट आहे कारण तुला कोणीही
योग्य सल्ला देणारा इथे नाहीये. पण तुझ्या या दुष्ट विचारांमुळे होणार आहे काय, तर तुझं हे जे देश आहे, तुझा हा प्रदेश आहे, तुझ्यासाठी तो समृद्ध आहे. पण तुझ्या या एका निर्णयामुळे, तुझ्या या एका वासनेमुळे संपूर्ण शहर नष्ट होणं, सगळ्या लोकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेव, की राम जेव्हा येतील, तेव्हा तू कुठेही अ, पळून जाऊ शकणार नाहीस, त्यांच्यापासून तू दूर जाऊ शकणार नाहीस. ते येऊन तुझं हे करतील. आणि सूर्याचं तेज जसं सूर्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही, तशीच रामापासून मी विभक्त होऊ शकत नाही. राम आणि मी यांना कोणीही सेपरेट करू शकत नाही, हे ती त्यांना सांगते. आणि धर्म जाण ती त्यांना एक आई म्हणून कसा हे करतील त्याच पद्धतीने ती त्यांना सांगते, की "रावणा हे तू अन्य म्हणजे असे विचार करू नकोस, तुला मृत्यू हेच येऊ शकतं आणि ॲक्चुअली राम हे इतके चांगल्या मनाचे आहेत. तू हे सगळं जरी चुकीचं केलं असलंस, तू माझं हरण करून मला इथे इतके दिवस ठेवलं असलंस तरीसुद्धा, आता तू जा जिथे राम आहेत, त्यांची तू क्षमा माग. त्यांना सांग, की मी चूक केली. तर ते मोठ्या मनाचे राम तुला तू शरण गेलास तर तुला क्षमाही करतील. पण तू जर रामांना शरण नाही गेलास, तर मात्र पूर्णपणे लंकेचा नाश होण्यात, तुझा पूर्ण वंशाचा नाश होण्याची शक्यता तू वाढवतो आहेस. आणि त्यामुळे तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तू इंद्राकडे जा, तू कुबेराकडे जा, कुठेही जाऊन लप, पण तू वाचू शकणार नाहीस. हे त्या परत-परत सांगतायत आणि ती विनंती त्यांची नाकारतच आहेत त्या. आणि हे सगळं आज का आपण बोलतोय, तर हनुमान हे सगळं वरून बघतायत. आणि त्यांना किती दुःख होत असेल, की हे जे बघू नाही अशी गोष्ट मला बघावी लागते. माझे जे प्रभू राम आहेत, त्यांच्या पत्नीशी हा दुष्ट कसा वागतो आहे, हे सगळं ते बघतात आणि मग ते हे सगळं अशक्य आहे, हे असं नाही व्हायला पाहिजे. पण ते पुढचं काय ऐकतात? तर रावण आता क्रोधित होतात, की "तू माझं ऐकतच नाहीयेस. आता मी खूप वेळा तुला विनंती केली आहे. आता मी याच्यापुढे विनंती करणार नाही. तुझ्यासाठी मी आता 2 महिने देतोय. तू जर माझी गोष्ट मान्य केली नाहीस, माझी विनंती मान्य केली नाहीस, माझी पत्नी होण्याचं मान्य केलं नाहीस, तर 2 महिन्यानंतर तू जिवंत राहणार नाहीस. तुझं म्हणजे माझ्यासाठी तुला मी किचनमध्ये ब्रेकफास्टसुद्धा तुझा बनवायला सांगतील. या पद्धतीचे शब्द ते बोलतात आणि तिथं असलेल्या राक्षसींना सांगतात, की आता इथे फक्त 2 महिन्याची मदत मी हिला देतोय. तुम्ही या सगळ्यांना हं. तुम्ही राक्षसी आता ती सीतामातांना मनवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही साम, दाम, भेद, दंड जे काय वापरायचे ते वापरा. इथे अजून एक छोटीशी गोष्ट आहे, की सीतामाता जेव्हा रावण येतात, तेव्हा रावण आणि सीता आता सीता या वनामध्ये आहेत, त्यामुळे तिथे काहीही त्यांच्यामध्ये पडदा नाहीये. त्या त्यांच्यापासून दूर राहू शकत नाहीत. तर त्या काय ठेवतात मध्ये? तर एक तृण, दुर्वा ज्याला आपण म्हणतो, ते तृण त्यामध्ये ठेवतात आणि सांगतात, की तुझ्या आणि माझ्यामध्ये म्हणजे तू माझ्यापाशी येऊ शकत नाहीस, तू मला हातही लावू शकत नाहीस आणि त्याच्यासाठी हे तृणसुद्धा पुरेसं आहे. याच्याही मागे एक गोष्ट आहे, की जेव्हा सीता अरण्यामध्ये असताना रामांच्या बरोबर त्यांच्या मांडीवर झोपलेल्या होत्या आणि एक कावळा येऊन सीतेला दंश करून जातो. तेव्हा जे रामांना दिसतं, की त्याचं रक्त येत आहे आणि या कावळ्यांनी त्यांना दंश केलेला आहे. तेव्हा रामसुद्धा अरण्यामध्येच आहेत. तर तिथनं ते एक तृण उचलतात म्हणजे ती दुर्वा उचलतात आणि त्याचा बाण बनवून ते त्या कावळ्याच्या मागे सोडतात आणि तो इतका रामबाण आहे तो. त्यामुळे आता त्याचं लक्ष साधल्याशिवाय तो परत येणार नाही. हे ते पूर्णपणे त्याला आता मरण नकोय, तर ते जाऊन विनंती करतात, की "माझी चूक झाली. माझ्या हे लक्षात नाही आलं. मी समजू नाही शकलो कोण आहे." पण राम म्हणतात, की "आता तो जो बाण निघालाय, त्यांनी काहीतरी काम केलंच पाहिजे." आणि म्हणून रामाचा जो बाण आहे, तो कावळ्याच्या एका डोळ्याला लागतो आणि तेव्हापासून कावळा हा एकाक्ष बनला, असं म्हणलं जातं. म्हणजे रामानी एका तृणापासून त्याचा रामबाण बनवू शकला. म्हणजे सीता 2 गोष्टी आहेत. सीता ही पुत्री आहे, भूपुत्री. जमिनीतनं
तिचा जन्म झालेला आहे आणि तृण हे सुद्धा जमिनीतनंच येतात आणि तृणाची अजून एक स्पेशालिटी काय आहे, तर ते वाढतच राहतात. म्हणजे एकातनं एक, एकातनं एक, एकातनं एक ते येत राहू शकतात. इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे. तर रामांनी त्याचं बनवलेलं जे म्हणजे त्या तृणापासून बनवलेला रामबाण सुद्धा तुला मारू शकतो, तू मला हात लावू शकत नाही, असं सुद्धा त्या त्याच्यातनं दाखवतात, असं लिहिलेलं आहे. तेव्हा सीता सांगते, की "तू आता ह्याच्यामध्ये काही शक्यता दिसत नाही दोघांनाही" आणि सीता आता दुःखी होते, की आता माझ्याकडे 2च महिने त्यांनी दिलेले आहेत. तर माझ्यामध्ये काही चूक झाली का? मी काही चूक केल्यामुळे मी या दुःखामध्ये आहे का? असा त्या स्वतःशी विचार करायला लागतात. दोन्ही परिस्थितीमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे, की राम येणार आहेत म्हणून. पण 2 महिन्याच्या काळात आता इतके दिवस मी इथे काढलेत आणि आता राम नाही आले तर काय? अशा एका दोलायमान स्थितीमध्ये सीतामाता असेल. तिथे हनुमानांना लक्षात येतं, की आता रावण त्यांना मारूही शकतात अशी परिस्थिती येते. पण रावण क्रोधित झालेले आहेत. अशा वेळी तिथे येते धान्य मालिनी म्हणून रावणांची एक पत्नी येते आणि सांगते, "आम्ही एवढ्या तुझ्यासाठी आहोत, तू कशाला त्या सीतेच्या अ, जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय? चल आपण" आणि धान्य मालिनी तिथून त्यांना घेऊन जाते. रामायणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते, की जिथे-जिथे रामायण संपतंय असं वाटतं, तिथे-तिथे एक स्त्री येते आणि ते पुढे जातं. ॲक्चुअली रामायण हे राम आणि सीतांचं लग्न झालं. आता रामांचा राज्याभिषेक होणार आणि आता रामायण तिथे संपलं असतं. म्हणजे राम आणि सीता यांचं बाल्य आणि त्यांचं तारुण्य येऊन तिथून रामानी राज्य केलं. इथे रामायण संपू शकलं असतं. पण तिथेच मंथरा येते आणि रामायणाला पलटणी लागते. तिथून रामांना वनवासाला जावं लागतं. त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आता इथे सुद्धा रावण जिथे रावणाला काहीही माहिती नाहीये, की राम आणि सीताविषयी त्यांच्या मनामध्ये आता काही दुष्टता नाहीये. पण शूर्पणखा येते अरण्यकांडामध्ये आणि ती जाऊन रावणांना सांगते, की रामावरती माझं मन हे झालं होतं, पण लक्ष्मणांनी माझं नाक तोडलं आणि आता तुम्ही त्याचा बदला घेतला पाहिजे. म्हणजे तिथे शूर्पणखा येते आणि रामायणाचा ते बदलतो आणि 13 महिने झाल्यानंतर सुद्धा त्या शेवटच्या एका वर्षामध्ये 13 वर्षांनंतर 14व्या वर्ष कंप्लीट व्हायच्या आधी पूर्णपणे रामायणाला कलाटणी लागते. आता रावण हे सीतेला मारतील इतक्या क्रोधामध्ये आलेले आहेत. तिथे धान्य मालिनी येते आणि सांगते, की "तुम्ही इथे क्रोधित होऊ नका. तुम्ही आमच्याबरोबर चला. सोडून द्या. ती ऐकत नाहीये तर." तर धान्य मालिनी येऊन तिथे ते शांत करते आणि त्यांना घेऊन निघून जाते. असं रामायणामध्ये खूप ठिकाणी दिसतं, की जिथे-जिथे रामायण आता संपेल असं वाटतं, तिथे-तिथे एक स्त्री येऊन त्या रामायणाला कलाटणी देते. अशीच गोष्ट पुढेही होते. कारण आता या सगळ्या ज्या राक्षसी स्त्रिया आहेत, त्यांना काय वाटतं, की रावणाने आता आपल्याला सांगितलंय, की ही काय 2 महिन्यापेक्षा जास्त हिला वेळ नाहीये, तर इतके दिवस सुद्धा ठेवायची काही गरज नाही. आपणच यांना मारून खाऊन टाकूया आणि सांगूया, की त्या मनुष्य कांता आहेत, त्यामुळे त्या जेवत नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांचा आणि दुःखामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा प्राण गेला असं सांगूया आणि आता आपणच त्यांच्या वाटणी करूया असं त्या विचार करायला लागतात. त्या राक्षसी स्त्रियाच आहेत. त्यामुळे त्यांच्या मते रावणांनी आपल्याला रक्षण करायला सांगितलंय म्हणून आपण इथे थांबलोय. पण हे बरोबर नाहीये. आपण हरिजटा नावाची जी राक्षसी असते ती म्हणते आपणच सुरू करूया आणि सीतेचा मारून टाकूया सीतेला. अशा पद्धतीने ती बोलायला लागते. यावेळी सीता ही आता आपण जगण्याची इच्छा नाहीये या सगळ्या ह्यांच्यामध्ये मी का आहे? आता मी म्हणजे रामापासून दूर राहून आता मी राहू शकत नाही. हे पूर्ण विकोपाला गेलेलं आहे. याच्यासाठी माझ्यासाठी आता हे अशक्य होत चाललंय अशा विचारामध्ये आहे. आणि त्यावेळी विष देणारं कोणी इथे असेल तर मी मरायला तयार आहे. कशा पद्धतीने मी मरू हे सुद्धा मला कळत नाहीये. तर त्या विचार करतात, की त्यांची जी वेणी आहे, ती त्या झाडाच्या फांदीला टांगून त्याच्यावरनं मी आत्महत्या करू शकते, असे वगैरे विचार त्या करायला लागतात आणि तेव्हा मग वरून हनुमान खाली येतात. आणि त्याच्याही आधी म्हणजे त्या एकट्या आता दुःखात आहेत. सगळ्या राक्षसींचे
विचार वेगळे आहेत. इथे आपण बघितलं तर सीतेच्या मनामध्ये विचार आहेत, की कोणीही मला आता सहाय्य करणारं इथं नाहीये. राक्षसींना वाटतंय, की आपल्याला आता रावणांनी सांगितलेलं आहे, की 2 महिन्यामध्ये काय तो निकाल लावायचा आहे. त्यामुळे यात जिवंत राहण्याची आता काही शक्यता नाहीये आणि हनुमान वर बसलेत, की आता अशा वेळी मी सीतामातांना जाऊन कसं सांगू, की मला रामांनीच भेट पाठवलेलं आहे म्हणून. कारण इतक्या दुःखी स्वरूपामध्ये असताना जर मी खाली गेलो, तर त्यांना वाटेल, की रावणानीच कोणाला तरी पाठवलंय. कारण रावणानी जसं मरीच्याला हरणाचं रूप घेऊन पाठवलं होतं, तसं रावणानीच कोणाला तरी दुसरं रूप घेऊन पाठवलंय असा त्यांना वाटेल. त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, असा विचार करत हनुमान बसलेले आहेत. म्हणजे तीनही वेगवेगळ्या दिशेला विचार करणाऱ्या प्रवृत्ती तिथं आहेत. सीतामाता दुःखी आहेत. राम येणारे माहिती आहे, पण आता इतक्या कमी वेळात हे सुटेल का नाही हा प्रश्न या ह्याच्यात आहेत. राक्षसी बसल्यात, त्यांना वाटतंय की आपल्याला आता एक वेगळाच विचार केला पाहिजे, आपणच सीतेला मारून टाकू शकतो. आणि हनुमान बसलेत, की मी काय कारण घेऊन खाली उतरू? मी कसं सीतामातांशी बोलू ज्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल, की मी रामांचा दूत आहे. कारण एक वानर रामांचा दूत कसा असू शकतो? हे अशक्य वाटणारीच गोष्ट आहे. म्हणजे नॉर्मली सुद्धा बघितलं तर वानर हे भाषा कुठली बोलू शकतात, कसं ते सांगू शकतात, हे सगळं अशक्यप्राय आहे. तर या सगळ्यातनं सोडवण्याची प्रयत्न कोण करणार? पहिलं स्टेप कोण टाकणार याच्यामध्ये असताना, तिथे विभीषण यांची कन्या त्रिजटा येते. आणि इथे ही स्त्री आता पूर्णपणे त्याला बदलते. त्रिजटा ही विभीषणांची कन्या आहे आणि रावणांची ती भाची आहे आणि रावणांचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तर त्रिजटा जे काही सांगेल ते सगळ्यांना मान्य असायचं असं म्हटलं जातं. पण त्रिजटा ही रावणांची पुत्री नाहीये, तर ती विभीषणाची पुत्री आहे. विभीषणांची कन्या आहे आणि रावण आणि विभीषण यातला फरकच हा आहे, की दोघंही भक्ती आहे, दोघंही साधना करतात. पण रावण हे स्वतःचं काय मिळेल याच्यासाठी आहेत आणि विभीषणांनी मागितलेला वरच असा होता, की मी कधीही धर्म सोडून कुठलंही काम करणार नाही आणि रावणाचं होतं, की राक्षस धर्म हाच माझा धर्म आहे. आणि विभीषणांची कन्या असलेली त्रिजटा तिथं येते आणि ती सगळ्या त्या राक्षसी स्त्रियांना सांगते, "थांबा, थांबा तुम्ही असा काही विचार करू नका. कारण रात्री मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मी बघितलं, की ही जी जनकांची कन्या सीता आहे, ती खूप एक पवित्र स्त्री आहे. ती खूप पॉवरफुल स्त्री आहे. तुम्ही तिला काहीही करू नका. रात्री मी स्वप्नात काय पाहिलं, तर राम आले होते, लक्ष्मण आले होते आणि ते पांढरे वस्त्र परिधान केलेले होते आणि ती सगळं त्याचं वर्णन करते, की राम येतात. ते कसं युद्ध होतं तिथे रावण धारातीर्थी पडतात आणि पुष्पक विमान पण जात नाही आणि सगळंच कसं अ, अ, सीतेच्या बाजूनी होतंय असं त्या तिथं सांगते त्रिजटा आणि तुम्ही आत्ता काही करू नका. त्यापेक्षा आपण या सीतेचे जर नमस्कार केला तिला, तर जेव्हा राम येतील तेव्हा जर काही घडलं, तर ती आपल्याला रावणांपासून वाचवेल. त्यामुळे आपण सीतेला नमस्कार केला पाहिजे, असं त्रिजटा सगळ्या राक्षसींना सांगते. आणि ती म्हणते, की सकाळची स्वप्न ही खरी होतात. त्यामुळे मी जे स्वप्न बघितलंय सकाळी-सकाळी ते खरं होणार आहे. आणखीन एक ती गोष्ट सांगते, की काही गोष्टी अशा असतात, की झाडावर बसलेला पक्षी तो चांगलं गाणं गातोय याचा अर्थ काहीतरी चांगलं होणार आहे. अजून ती सांगते, की सीतेचा जो खांदा आहे तो अ, हलतोय. तर म्हणजे काहीतरी त्याच्यामधनं एक संकेत येतोय, की सीतेसाठी काहीतरी चांगलं होणार आहे. सीतेसाठी अशुभ नाही होणार आहे. तिचा डावा खांदा किंवा डावा डोळा फडफडतोय. अशा काही गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या पद्धतीने त्रिजटा त्यांना सांगते, की जी काही लक्षणं दिसतायत, ती सीतेला याच्यापुढे दुःख नाहीये, तर सीता याच्यानंतर आनंदात असणार आहे. हेच सगळं दाखवतंय. तेव्हा तुम्ही असा काही विचार करू नका. तुम्ही जर सीतेला त्रास दिलात, तर आपलाच नाश होईल. तेव्हा आपण सीतेला काहीही करू नको. असं म्हणून त्रिजटा त्या सगळ्यांना शांत करते. आता एक तर गोष्ट शांत झाली, राक्षसी तर शांत झाल्या. सीता-माता काहीही अघोरी करण्याच्या आधी हनुमानांनी खाली यायला पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. आता ह्या दोघांमध्ये संवाद कसा होणार ही पुढची प्रोसेस आहे.
आणि तिथे हनुमान खाली येतात. सीतामातांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सीतामाता त्यांना म्हणतात, मी आता ते विचार करतायत मी संस्कृतमध्ये बोलू. द्विज म्हणजे मनुष्य, की ज्याला आपण म्हणतो ना, मुंज झाल्यावर दुसरा जन्म मिळाला, तसं मनुष्याला द्विज म्हणलं जातं. 2 जन्म असलेला, की ज्याला शरीराने मिळालेला एक जन्म आणि त्याच्या संस्कारांनी मिळालेला एक जन्म, ज्याच्यावरती त्याला संस्कार मिळालेले आहेत किंवा ज्याचं इनिशिएशन झालं आहे असा माणूस, त्याला द्विज म्हणतात. तर मी संस्कृतमध्ये सीतेंशी बोललो तर त्या घाबरतील. मी वानर म्हणून त्यांच्याशी बोललो तर त्या विचार करत हनुमान खाली त्या झाडावरून उतरून येतात आणि असं रूप त्यांनी सांगितलं पाहिजे, कसं मी सीतेला सांगितलं पाहिजे हे विचार करत ते तिथं खाली येऊन सीतामातांसमोर उभे राहतात आणि सीता आता त्या बघतायत की समोर कोणतरी वेगळं आहे आणि त्यांच्या लक्षात येतं की मला हे वानर आज दिसले याचा अर्थ काहीतरी माझ्यासाठी वाईट होणार आहे का? कारण वानर ही काही चांगली गोष्ट नाही आहे. मी स्वप्नात आहे का मी खरंच बघतीये? कोण आहे हे काही मला कळत नाहीये. आणि जेव्हा हनुमानांना काय बोलायचं हे कळत नाही, तेव्हा ते रामकथा सांगायला लागतात. आणि ती रामकथा ते सांगायला लागतात आणि इतकी हनुमानाची कथा कशी सांगायची? कारण एवढा वेळ पण नाहीये. सीतामातांनी आपलं ऐकलंही पाहिजे. म्हणून ते फास्ट सांगायला लागतात, की दशरथ नावाचा एक राजा होता, जो इक्ष्वाकू वंशामधला प्रतिष्ठित राजा होता. दशरथ अहिंसेसाठी वचनबद्ध होता. तो प्रमुख इक्ष्वाकू वंशाचा राजा होता आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र राम हा धार्मिकतेचा रक्षक होता. आपला रक्षक, लोकांचं रक्षण आणि सर्व प्राण्यांचं रक्षण करणारा होता. आपल्या वडिलांच्या शब्दाला मान देऊन राम आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण हे जंगलात गेले. रावणाने रागाच्या भरात सीतेचं हरण करून रामाला फसवून सीतेचं अपहरण केलेलं आहे. हा सीतामातांना माहिती असलेला भाग ते फास्ट बोलतात आणि त्याच्यानंतर असा काही भाग सांगतात जो सीतामातांना माहिती नाहीये. रामाला दोषारहित सीतेच्या शोधात राम जेव्हा किष्किंधाला आले, तेव्हा सुग्रीव नावाचा एक मित्र सापडला. त्याच्यानंतर त्यांनी सुग्रीवाचा भाऊ वालीचा वध करून सुग्रीवाला वानरांचा राजा केलं. सुग्रीवांच्या आज्ञेवरून रामांनी मला सीतेच्या शोधामध्ये बऱ्याच साऱ्या वानरांना पाठवलं. त्यात दक्षिण दिशेला मी आलो आहे आणि हा जो समुद्र पार करून संपातींनी दिलेल्या एका सिग्नलवर आधारित मी इकडं आलेलो आहे आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. असं फास्ट ते पूर्ण रामाची कथा थोडक्यात पण सीतांना कळेल अशी सांगतात. आता सीतामातांच्या लक्षात येतं, की काही भाग याचा माझ्या माहितीचा आहे आणि काही माझ्या माहितीचा नाहीये. याच्यावरून त्यांचा थोडा विश्वास बसतो, की हे कोणीतरी आहेत ज्यांना राम माहिती आहेत आणि जे कोण आपल्याशी बोलतायत, ते कोण आहे हे समजण्यासाठी सीता जेव्हा बघतात, तेव्हा हनुमान हे वरूनच सगळी गोष्ट बोलतायत आणि सीतामाता त्यांच्याकडे वर जेव्हा बघतात, तेव्हा मग हनुमान खाली येतात आणि सांगतात, की "मी पवनपुत्र हनुमान आहे आणि मी ते काय असं सांगत नाहीत, की मी शक्तिशाली आहे, हे आहे, ते आहे." ते फक्त म्हणतात, की "मी रामदूत हनुमान आहे." आणि सीतामातांच्या समोर हनुमान उभे राहतात. इथे त्या हनुमानांना बघितल्यावरती सीतामातांच्या मनात येतं, की आता आपलं जे इच्छा होती, की राम येतील, कधी येतील, हे आता पूर्ण होण्याची शक्यता सीतामातांना दिसायला लागते आणि त्या म्हणतात, की हे पॉसिबिलिटी त्यांच्यासमोर दिसते आणि त्या खुश होतात. हनुमान खुश होतात, की आपण काहीतरी बोललो आहे त्यांच्याशी आणि ते सांगतात. मग पूर्ण त्यांची कथा सांगतात. कारण हनुमानांना जी माहिती आहे ती सीता आणि राम आणि लक्ष्मणांच्या विषयीच्या सगळ्या गोष्टी ते तिथे सांगतात. आणि याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मी थांबून आजची कथा थांबवणार आहे, की राम आणि सीतांचं नातं किती दृढ आहे आणि लक्ष्मणाची भक्ती कशी आहे, याच्या विषयीची एक गोष्ट ही वाल्मिकी रामायणातली नाहीये. पण खूप आपल्याला काहीतरी समज देणारी आहे म्हणून ही मी इथं सांगतेय, की राम, सीता आणि लक्ष्मण अरण्यामध्ये जात असताना एका ठिकाणी राम थांबतात आणि म्हणतात, की "हे झाड किती सुंदर आहे. याला आलेलं फुलं आणि फळं यांच्यामुळे या झाडाच्या
महत्त्व आहे. नाहीतर नुसतंच झाड असतं तर त्याला काही महत्त्व नसतं. फुलं किती छान आहेत, फळं किती छान आहेत आणि इथे राम, फुलं आणि फळं हे म्हणजे काय तर पत्नी आणि झाड म्हणजे काय तर पती. अशा पद्धतीने लक्ष्मणांना सांगतायत, की "लक्ष्मणा तुला माहिती आहे का, की या सुंदर फुलाफळांमुळे या झाडाला महत्त्व आहे." म्हणजे पत्नी ही खूप चांगली असेल, पत्नीचं व्यवहार कसा आहे, तिचं आचरण कसं आहे, त्याच्याप्रमाणे पतीला मान्यता मिळते. सीता ऐकते आणि सीता लक्ष्मणांना सांगते, की राम म्हणतायत ते बरोबर आहे, पण सुंदर फुलं आणि सुंदर फळं येण्यासाठी ते झाड प्रथम खूप चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे झाड जर चांगलं असेल तरच त्याला फळं-फुलं चांगली येऊ शकतात. म्हणजे पत्नी ही कितीही चांगली असली तरी पती जर तेवढा स्ट्राँग नसेल, पती जर तेवढा शक्तिवान नसेल, तर त्या पत्नीला त्याचं काहीही महत्त्व नाही. आता हे दोघं एकमेकांविषयी लक्ष्मणाला सांगतायत. तेव्हा ते विचारतात, "लक्ष्मणा कोण बरोबर आहे सांग? मी बरोबर आहे का सीता बरोबर आहे?" असं राम विचारतात. तेव्हा लक्ष्मण त्यांना सांगतात, की "झाडांमुळे फुलं सुंदर आहेत का फुलांमुळे झाड सुंदर आहे मला माहिती नाही. पण अशा सुंदर फुलं असलेल्या झाडांखाली मला आश्रय मिळालाय म्हणून मी महान आहे. म्हणजे अशा पती-पत्नींचा मी एक भाऊ आहे किंवा दीर आहे याचा माझं भाग्य आहे. त्याच्यातनं लक्षात काय येतं तर राम आणि सीता यांच्यात किती प्रेम वेगळ्या पद्धतीचं आहे, किती उत्कटता त्याच्यामध्ये आहे आणि लक्ष्मणाला त्याचं समज आहे, की मी किती भाग्यवान आहे कारण मी राम-सीतामुळे. आणि हे सगळं हनुमानांच्या डोळ्यासमोर येऊन ते सीतेला नमस्कार करून तिथं बसलेत. आता हनुमानांना सीतेचं दर्शन झालंय. ते एकमेकांसमोर आलेत. या ठिकाणी आजचा भाग आपण थांबवूया. याच्या पुढे हनुमान कसे बोलतात, काय करतात आणि मग हनुमान लंकेमधून परत जाण्यासाठीची प्रोसेस आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर सीता हनुमानांसमोर काहीही काय बोलते, काय करते? फक्त हनुमान सीतेला अ, परमिशन मागतात, की आता मी भुकेला आहे, या अशोक वनामध्ये असलेली फळं खाण्याची आम्हाला परमिशन द्यावी, असं सांगून ते सीतेची परमिशन घेतात. तर अ, अ, हे एक एक्झाम्पल मी दिलंय, की ज्या झाडाखाली सीता बसली होती, तो शिमशा झाडाचा बहर कसा दिसतो आणि आज श्रीलंकेमध्ये हे सीतामाता मंदिर आहे. जर तुम्ही कधी श्रीलंकेला गेलात भ्रमणासाठी, तर या मंदिराला भेट द्या. कारण हे आज पण तिथे मंदिर जिथे अशोकवनामध्ये सीता बसलेली होती, असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी बांधलेलं हे मंदिर हे आज पण आहे. हे आजचं मंदिर आहे, म्हणजे तेव्हाचं मंदिर नाहीये. आज हे सीतामातांचं मंदिर तिथं आहे. ते जाऊन तुम्ही बघू शकता. सो आज आपण काय-काय बघितलं, तर 16 ते 32 हे सर्ग आपण बघितले. सीतेला बघून हनुमान व्यथित झाले. रावणांनी अशोकवनात प्रवेश केला. रावणांनी सीतेला पुन्हा त्यांची पत्नी होण्याचा प्रस्ताव दिला. सीतेने ती विनंती नाकारली. रावणांनी सीतेला आता 2 महिन्यांची मुदत दिली आहे. सीता निराश आहे, जीवनाचा त्याग करण्याचा विचार करतीये. पण तेव्हाच त्रिजटा, विभीषणाची कन्या येऊन सगळं स्वप्न सांगून सगळ्या राक्षसींना थांबवते. काही वाईट विचार करू नका म्हणून सांगते. सीतेला धीर देण्यासाठी हनुमान झाडावर संकल्प करतात आणि हनुमान रामाची कथा खूप द्रुत गतीमध्ये थोडक्यात सांगतात आणि आता राम आणि सीतेचं दृढ नातं समजून हनुमान गायलेली कथा, रामकथा ही सीतेला आशा देते. सीता आणि हनुमान एकमेकांशी भेटतात. इथे आपण आजचा हे थांबवूया. तर आपल्याला ह्याच्यातनं काय शिकायला मिळतं? तर रावणाने सीतेला त्याची राणी होण्याचा प्रस्ताव दिला. म्हणजे दुष्ट माणूस किंवा दुष्ट मन तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींसाठी तळमळत असतं. म्हणजे आपल्याकडे काही असलं, तरी सुद्धा आपण दुसऱ्याकडे बघून हे माझ्याकडे नाहीये, हे पाहिजे. ही जेव्हा आसक्ती आपल्याकडे असेल, तेव्हा आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधून आपल्याला कधीही आनंद मिळणार नाही. हे फार लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, की आपल्याकडे आज जे आहे म्हणजे आपण एस-एस-वाय क्लासमध्ये बघतो, की "ई क्षणम इदे साध्यम" किंवा आज जे आहे तेच खरं आहे आणि जे उद्या आहे त्याच्यासाठी मी काम करणार आहे. पण जे माझ्याकडे नाहीये त्याचा ध्यास मी नाही केला पाहिजे.
सीतेने रावणाची विनंती नाकारली. म्हणजे संकटात असताना सुद्धा माणसाची संस्कृती आणि मूल्य ही खरी दिसली जातात आणि ती आपल्याला ताकद देतात. म्हणजे आपल्या ज्या मूल्य आहेत किंवा आपले जे संस्कार आहेत, ते संकटामध्ये असताना आपली दाखवतात, की आपल्याकडे किती शक्ती आहे. कारण संस्कार हे संपत्तीपेक्षा सुद्धा पॉवरफुल असू शकतात, हे इथे दिसतं. सीतेची निराशा, जीवन त्याग करण्याचा संकल्प आणि त्रिजटाचं स्वप्न याच्यातून काय दिसतं, तर जेव्हा माणूस संकटात असहाय्य होतो, पण त्याची अगाध भक्ती असते, तेव्हा कुठेतरी आपल्याला नकळत रस्ता दिसतो, कोणीतरी मदतीला येतं आणि तो कोण आहे याचं आपल्याला माहीत नसतं, पण कोणीतरी एक रस्ता दाखवणारं आपल्याला जरूर भेटतं. तेव्हा अगाध भक्ती ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हनुमान रामाची कथा कमी द्रुत गहन शब्दात सांगतात. याचा अर्थ काय? तर हे आजच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा सांगितलं जातं, ज्याला आईस ब्रेकिंग सेशन असं म्हणतात बरेच वेळा, की अज्ञात व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तेव्हा सुरुवात कशी करायची? तर प्रथम त्यांना ज्ञात असलेली, माहिती असलेली माहिती सांगायची किंवा त्यांना जे माहिती आहे ते गोष्ट बोलली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना न माहिती असलेली गोष्ट सांगितली, तर तुमच्या ज्ञानावर, तुमच्या कपॅसिटीवर त्यांचा विश्वास बसू शकतो आणि हे आजच्या ट्रेनिंगमध्ये सगळ्या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्यामुळे भूतकाळातील अनुभव, कोणावरही विश्वास ठेवू न शकणाऱ्या शोकाकुल सीतेसमोर हनुमानाने स्वतःला सादर करण्याची जी परिस्थिती ज्या पद्धतीने हात हाताळली आहे, त्याच्यामध्ये परिपूर्ण भक्त कसे असतात, त्याचं प्रभुत्व कसं आहे, ते आपल्याला जे दिसतं, एक्झॅक्टली त्याच गोष्टी आज नोकरी शोधणाऱ्या किंवा कोणाही बरोबर काम करणाऱ्या माणसांनी आपल्या संधीचा विकास करण्यासाठी कौशल्य म्हणून काय वापरलं पाहिजे? तर संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यासाठी आज एम्प्लॉयबिलिटी म्हणतात. म्हणजे तुम्ही किती डिग्री आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही इंटरपर्सनल स्किल्स आपली कशी आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. हे आज कॉर्पोरेटमध्ये सांगितलं जातं, पण रामायणामध्ये पण आपल्याला याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे रामायण हा काही एक भक्तीचा किंवा 60 वर्षानंतर शिकण्याची गोष्ट नाहीये, तर लहान मुलांपासून ती शिकवली पाहिजे. कारण इंटरपर्सनल स्किल्स एकमेकांबरोबर कसं राहून टीम वर्क कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यातनं शिकायला मिळतात. तर जय श्रीराम. आजचा भाग आपण इथेच